नमस्कार मंडळी. यावर्षी गौरी गणपती झाल्यावर आम्ही आमच्या लेकाकडे US जायचं ठरवलं. सप्टेंबर महिना होता तरी पावसाची जोरदार बॅटिंग चालू होती. लेकाकडे जायचं म्हटलं की त्यांनी मागवलेल्या आपण लाडाने कौतुकाने देणाऱ्या सामानाची आणि खाद्यपदार्थांची यादी भली मोठी असते. एअरलाईन्सनी ठरवून दिलेल्या वजनाइतकंच सामान बॅगेतून नेता येणार असल्याने सामान भरतानाही तारेवरची कसरत नेहमीची ठरलेलीच असते. खूप दिवसांनी लेकाला भेटणार होतो. प्रवास हजारो मैल दूरचा होता. मनात खूप भावना होत्या. उत्सुकता, आनंद, प्रवासाचं थोडं दडपण, पण सर्वात जास्त होती भेटीची ओढ. तर आत्ताच आम्ही सिक्युरिटी, चेक इन, इमिग्रेशन सगळे सोपस्कार पूर्ण करून इथे येऊन बसलो आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 10:15. आमची फ्लाईट आहे 1:20 रात्रीची आणि इथनं म्हणजे मुंबईहून पॅरिसला पहिली फ्लाईट असेल आणि मग तिथे 4 तासाचा हॉल्ट आहे आणि मग तिथनं पॅरिसवरनं सिन्सिनाटी अशी दुसरी फ्लाईट आहे. तर काही नाही, आता वाट बघत बसलो आहे बोर्डिंगची. बोर्डिंग साधारण 12:30 वाजता चालू होणार आहे आणि इथे समोर पूर्ण एरोप्लेन्स दिसत आहेत मला. आणि पहिलं जे एरोप्लेन दिसलं आहे ते एक भलं मोठं एअर इंडियाचं दिसलं आहे. काय आणलं आहे ह्याला? थोडंसं काहीतरी टाइमपासचं चावम्याव. गुड. आणि आपलं विमान कुठल्या फलाट क्रमांकावर आहे? फलाट क्रमांक 73. काही कळत नाही ना, इथे दिवस चालू आहे, रात्र चालू आहे, मध्यरात्र आहे, पहाटे. आमची फ्लाईट मुंबईहून एअर फ्रान्सची होती. रात्रीची थोडी झोप काढल्यावर सकाळी ब्रेकफास्ट आला. ब्रेकफास्टमध्ये व्हेजमध्ये इडली सांबार, उपमा, मफिन, योगर्ट, कट फ्रूट्स आणि ज्यूस होता. तर नॉनव्हेजमध्ये ऑमलेट आणि बन होता. तर पॅरिस एअरपोर्टवर उतरल्यावर अशी ही शटल घेऊन आम्हाला आमच्या गेट एमकडे जायचं आहे. शटल गेली इथे, शटल आली आहे. टर्मिनल चेंज करून आल्यावर आम्ही ड्युटी फ्री शॉपिंगमध्ये थोडंसं फिरलो. ही आमची अगदी नेहमी फेवरेट ॲक्टिव्हिटी असते. पण आम्ही मागच्या वेळी टर्की एअरपोर्टवर जे शॉपिंग केलं होतं ते मला जास्त स्वस्त वाटलं. इथे थोड्या सगळ्याच वस्तू महाग वाटल्या. हे किती आहे? 20 युरोज, 30 युरोजमध्ये आहेत सगळे. युको आहे, लॅकॉस्ट आहे, सीके पण आहे आणि तिकडे वर्साचे वगैरे पण आहे. शनेल आणि वर्साचेवर पण ऑफर्स आहे. बोर्डिंगसाठी वाट बघत बसलेलो असतानाच ही चालती फिरती रोबोटची कचरापेटी दिसली. मस्त मनीवाऊचा चेहरा असलेली. एअरपोर्टवर पॅसेंजर्सकडून कचरा गोळा करत सतत फिरत होती. मध्येच कोणी माणसं आली तर आपणहून रस्ताही बदलत होती. चेहऱ्यावर असे अगदी मिश्किल हावभाव करत आमची करमणूकही करत होती. पॅरिस टू सिन्सिनाटीची आमची फ्लाईट ऑपरेटेड बाय डेल्टा होती. लंचमध्ये आम्हाला ग्रिल्ड चिकन राईस, व्हेजीज, कुकीज आणि तिरामिसू केक होता. डेल्टामधले जेवण, खानपान सगळंच मस्त होतं. इंटरनॅशनल ट्रॅव्हलमुळे टाईम झोन बदलतो आणि त्यामुळे आपल्या खाण्याचं वेळापत्रक, झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे बिघडतं आणि त्याचवेळी असं खाणं आल्यामुळे आपला वेळही मजेत जातो आणि आनंदही मिळतो. शेवटी 23 तासांचा एअर ट्रॅव्हल करून आम्ही सिन्सिनाटी एअरपोर्टवर पोचलो. एवढा वेळ बसून अंग दुखायला लागलं होतं. परत इमिग्रेशन, सिक्युरिटी करण्यासाठी 1 तास लागला. बॅगेज कलेक्ट केले तेवढ्यात आदित्य आम्हाला घ्यायला आला. त्याला पाहून प्रवासाचा सारा शीण, थकवा अगदी पळून गेला. लहानपणी शाळेत जाताना माझ्या मागे स्कूटरवर हाताची घट्ट मिठी मला मारून बसणारा माझा लेक आता स्वतःच्या गाडीतून मला न्यायला आला होता आणि आता मी मागच्या सीटवर बसले होते. डोळे आनंदाश्रूंनी आणि ऊर अभिमानाने भरून आला. ब्रिजवरनं पण भारी नाही, पण ॲक्च्युली आपण खालच्या लेवलवरनं. तुम्हाला माझा हा प्रवास आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटते तुम्हाला नवीन व्लॉगमध्ये
इथल्या म्हणजेच अमेरिकेतल्या काही गमती जमती घेऊन. तोपर्यंत बाय बाय.